राधाकृष्ण विखे पाटलांसंदर्भातली पुढची बातमी आहे। राधाकृष्ण विखे पाटील आज आमदारकीचा राजीनामा देणार आहेत अशी माहिती मिळते। विधिमंडळामध्ये जाऊन ते आपला राजीनामा देतील। आमदारकीचा त्यांचा राजीनामा ते सुपूर्द करतील अशी माहिती मिळते। खरं तर राधाकृष्ण विखे पाटील गेले काही दिवस सातत्याने चर्चा आहे भाजपमध्ये प्रवेश करतील, पण महत्त्वाचं म्हणजे विशेष म्हणजे तारीख अजून काही समोर आलेली नाही की कधी कुठल्या वारी कुठल्या वेळी राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये प्रवेश करतील। चर्चा मात्र सुरू झालेल्या आहेत। एवढ्याही चर्चा सुरू झाल्यात की पुण्याचं पालकमंत्रीपद राधाकृष्ण विखे पाटील यांना दिलं जाईल, पण आता जी माहिती मिळते राधाकृष्ण विखे पाटील आपल्या आमदारकीचा राजीनामा देतील। विधिमंडळामध्ये जाऊन ते आपला राजीनामा सुपूर्द करतील। ते विधिमंडळामध्ये पोहोचलेले आहेत अशी ही माहिती मिळते। विधिमंडळामध्ये पोहोचलेत, त्यामुळे पुढच्या काही मिनिटांमध्ये क्षणामध्ये ते आपला राजीनामा आमदारकीचा देतील असं कळतं आहे। विखे पाटील आमदारकीचा आपला आज राजीनामा देत आहेत। विधिमंडळामध्ये ते पोहोचलेले आहेत असंही कळतं आहे, त्यामुळे ते पुढच्या काही वेळामध्ये राजीनामा सुपूर्द करतील आणि त्यानंतर भाजपमध्ये ते कधी प्रवेश करतात याविषयीची तारीख स्पष्ट होते का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। खरं तर निकालानंतर लगेचच ते भाजपत प्रवेश करतील अशा चर्चा होत्या, मात्र तसं काही झालेलं दिसत नाही। आज राजीनामा देतोय अगोदर, नंतर पुढचे निर्णय पुढची दिशा ठरवू काय करायचं। मला एक आनंद आहे की आपल्या सगळ्यांना माझ्या अगोदर माहिती आहे, पण वस्तुस्थिती अशी आहे की तो अधिकार माझा नाहीच आहे। विधानसभेच्या शेवटी आज पक्षाने जी माझी कोंडी केली त्या पद्धतीने हे सगळं जे ज्या प्रक्रिया घडलेल्या आहेत याचे आपणच पाहिलेलं आहे। आपल्या माध्यमातून आपण ते मांडलेलं आहे, माझी भूमिका आपण वेळोवेळी मांडलेली आहे, त्याबद्दल मी आपला आभारी आहेच। परंतु ही जी घुसमट चालवली सारखी सातत्याने, त्यातून शेवटी आज विधानसभा सदस्यत्वाचा सुद्धा आज राजीनामा द्यायचा मी निर्णय घेतलेला। लोकसभा निकालांपर्यंत म्हणजे एक दिवस आधीपर्यंत जे शब्द राधाकृष्ण विखे पाटलांच्या तोंडून ऐकू येत नव्हते, त्यांना स्पष्ट बोलता येत नव्हतं, आज मात्र ते सगळं मनातली सगळी सल बाहेर येताना बघायला मिळते। जी कोंडी माझी पक्षामध्ये झाली त्यानंतर मी बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे, आमदारकीचा मी राजीनामा देतो आहे आज, असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। भाजपमधल्या प्रवेशाविषयी मात्र ते स्पष्ट उत्तर देऊ शकले नाहीत, स्पष्ट तारीख ते अजूनही सांगू शकले नाहीत, पण विधिमंडळामध्ये पोहोचलेले असताना त्यांनी प्रतिक्रिया मात्र प्रसार माध्यमांना दिली आहे। आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून अधिक जाणून घेऊया। सागर, विधिमंडळामध्ये पोहोचलेले आहेत राधाकृष्ण विखे पाटील, थोड्याच वेळात ते आमदारकीचा राजीनामा देणार आहेत, काय प्रसार माध्यमांशी बोलले, भाजपच्या प्रवेशाविषयी काय बोलले का, काय अपडेट सांगाल? राधाकृष्ण विखे पाटील हे आता विधिमंडळामध्ये विधानसभा अध्यक्षांच्या दालनात पोहोचलेले आहेत। आमदारकी काँग्रेसच्या वतीने जे आमदार आहेत त्याचा ते राजीनामा देत आहेत। आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर अर्थात पुढच्या 2 दिवसामध्ये भाजपमध्ये त्यांचा प्रवेश होईल असं म्हटलं जातं। विशेष म्हणजे त्यांच्याबरोबर आता अब्दुल सत्तार, जे यापूर्वी काँग्रेसने निलंबित केलेले आमदार देखील आहेत, अब्दुल सत्तार हे देखील विखेंबरोबर आमदारकीचा राजीनामा देत आहेत का याकडे आता लक्ष लागलेलं आहे। विखे पाटील यांना भाजपचा नेमका प्रवेश कधी, मंत्रिपदाची शपथ कधी घेणार असं प्रसारमाध्यमांनी विचारलं असता हा सर्वस्वी निर्णय मुख्यमंत्र्यांचा आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। दुसऱ्या बाजूला विखे पाटील यांच्या निवासस्थानी जयकुमार गोरे, नारायण पाटील, भारत फालके या अब्दुल सत्तार या आमदारांची बैठक होती। या संदर्भात त्यांना विचारलं असता त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की या आमदार हे ज्येष्ठ आहेत, त्यांचे माझे स्नेह जुने आहेत, त्यामुळे या आमदारांनी माझ्याबरोबर यायचं आहे की नाही याचा सर्वस्वी निर्णय त्यांना घ्यायचा आहे। त्यांच्याने माझे स्नेह असल्यामुळे ते माझ्या बंगल्यावर आले होते आणि त्यांची माझी भेट झालेली आहे अशा स्वरूपाचं सूचक वक्तव्य केलेलं आहे। एकूणच जे आमदार विखेंच्या बंगल्यावर होते त्यांची मनवळणी करण्याचा प्रयत्न विखे करत आहेत। कदाचित आमदारकीचा राजीनामा दिल्यावर कदाचित पोटनिवडणुकीची भीती असल्यामुळे विधानसभेचं जे अधिवेशन या महिन्यात सुरू होत आहे ते अधिवेशन संपल्यानंतर जे इच्छुक आहेत असे काँग्रेसचे आमदार काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपाकडे जातील असं म्हटलं जातं। नक्की सागर, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल। पहिली मोठी बातमी ती म्हणजे विधिमंडळात पोहोचलेले आहेत राधाकृष्ण विखे पाटील, काही वेळामध्ये ते आपला राजीनामा सुपूर्द करतील, 2 दिवसात ते भाजपमध्ये प्रवेश करतील असंही कळतं आहे। आणि तिकडे त्यांच्यासोबत अब्दुल सत्तार सुद्धा बघायला मिळाले, ते आपल्या पदाचा राजीनामा देतात का हेही पाहणं महत्त्वाचं आहे।